मुरगुड येथे अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात. अचानक कारवाईमुळे व्यावसायिकांमध्ये भीती आणि गोंधळाचं वातावरण. नेमकं काय घडलंय पाहूया. मुरगुड नगरपालिकेच्या हद्दीतील PWD रोडवर BSNL कार्यालयापासून कापशी रोडवरील सर पिराजीराव जलाशयाच्या कोपऱ्यापर्यंत अतिक्रमण हटावची कारवाई सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत रस्त्यालगत असणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर प्रशासनानं कारवाई केली. बस स्थानकाजवळील दुकानगाड्यांचे तोडकाम. या कारवाई दरम्यान मुरगुड नगरपालिकेजवळील बस स्थानक परिसरातील काही दुकानगाड्यांच्या पुढील भागाचं बांधकाम तोडण्यात आलंय. कोणतीही पूर्वसूचना न दिल्यानं गाळेधारकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झालाय. आम्ही अनेक वर्षापासून येथे व्यवसाय करत आहोत. अचानक तोडकाम सुरू झालं. आता व्यवसाय कुठे करायचा हा मोठा प्रश्न आहे. गेल्या अनेक वर्षापासून येथे अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरू होता. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार पालिका प्रशासनानं यापूर्वी मानवी भूमिकेतून काही तात्पुरत्या सुविधा देऊन या व्यावसायिकांना मदतही केली होती. मात्र अचानक सुरू झालेल्या या कारवाईमुळे गाळेधारक अगतिक झाले असून 4 दिवसात दुकानांमधील फर्निचर, लाईट फिटिंग आणि विक्रीचा माल काढण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. अतिक्रमण हटाव मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात येते. मात्र या कारवाईमुळे प्रभावित झालेल्या व्यावसायिकांना पर्यायी व्यवस्था मिळणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मराठी YES न्यूजसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट.